गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या सायन्स 2 चॅप्टर नंबर 1 च्या लेक्चर नंबर 3 मध्ये. आज आपण कंप्लीट करणार आहोत हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हा चॅप्टर. लेक्चर नंबर 1 मध्ये ऑल बेसिक्स कव्हर केले होते. इव्होल्यूशन हे लेक्चर नंबर 2 मध्ये कव्हर केलं होतं. आज आपण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत, जे तुमच्या स्कूल एक्झाम सोबतच तुमच्या बोर्ड एक्झाम साठी मोस्ट IMPA 100.3.4% चला तर सुरुवात करूया आज एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन या टॉपिकने. आता ही जी इव्होल्यूशन आहे कसं होत गेलं आपण बघितलंय. आता याचे काही प्रूफ आपल्याला लागणार आहे, काही एव्हिडन्सेस की नक्की इव्होल्यूशन कसं होत गेलं. ह्या इव्होल्यूशनचे जे एव्हिडन्सेस आहेत याचे काही टाइप्स आहेत. हा चार्ट वन ऑफ द मोस्ट IMPA तुमच्या पेपरच्या दृष्टिकोनातून, कारण ऑलमोस्ट 3 मार्क्स साठी हा चार्ट विचारला जातो, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. चलो बघूयात आता आपल्या चार्टला. एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन ऑलमोस्ट 6 टाइपचे एव्हिडन्सेस आहे. एव्हिडन्सेसचं डिस्क्रिप्शन आजपर्यंत फार विचारलं गेलेलं नाहीये, बट याचे टाइप्स वन ऑफ द मोस्ट IMPA असणार आहेत. फर्स्ट, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेस, कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रिओलॉजिकल. प्रत्येक गोष्ट समजून सांगणार आहे सिंपल मध्ये, तुमच्या गालावर डिंपल पडोस सर. चलो, मॉर्फोलॉजिकल. मॉर्फो म्हणजे एक्सटर्नल, लॉजिकल म्हणजे त्याचा स्टडी करणे, एव्हिडन्सेस काहीतरी पुरावे. आता हे ॲनिमल्स दिसत आहेत पुस्तकामध्ये सुद्धा, तुम्हाला ही चार्ट डायग्राम दिलेला आहे. आता ह्या ॲनिमल्सचा मॉर्फो एक्सटर्नल बघण्यावर ज्यावेळेस तुम्ही बघताय त्याच्याकडे, तुम्हाला एक गोष्ट ऑब्झर्व करा पोरांनो. कान बघा सगळ्यांना सेम आहे, तोंड बघा माउथ भाग सेम आहेत, डोळे छोटूसे आणि अंगावर केस आहेत, म्हणजे मॉर्फोलॉजिकल एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक काय सेम आहेत. यावरून आपल्याला समजतंय पोरांनो की सर्वात अगोदर कुठला तरी एक ॲनिमल असेल, त्याच्यामध्ये हळूहळू इव्होल्यूशन होत गेलं आणि मग हे 3 डिफरंट ॲनिमल आले. जसे की आंबे, आंब्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार आले. हापूस, केसर, तुमचा बदाम, राजापुरी, वेगवेगळे आंबे खायचा मन झाला असेल तुमचं. असो, तुम्ही आंबे तर भरपूर खाल्ले ना आता. मग आता हे वेगवेगळे आंबे डायरेक्ट वेगवेगळे टाइप्स आले का रे? अजिबात नाही. सर्वात अगोदर एक आंबा, मग त्याच्यात इव्होल्यूशन वेगवेगळे बदल घडत गेले, ॲटमॉस्फेरिक कंडिशन नुसार असतील किंवा जेनेटिकली. मग हे जे वेगवेगळे बदल घडत गेले, यावेळी वेगवेगळे इव्होल्यूशन होत गेलं. याद्वारे आपल्याला समजलं मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. कोणते रे? मॉर्फोलॉजिकल. दादा एक्सप्लेन करायला आतापर्यंत तर विचारलं गेलं नाहीये, जो काम का नाही. चलो, अनाटॉमिकल एव्हिडन्सेस. अनाटॉमिकल जसं मॉर्फो म्हणजे एक्सटर्नल, अनाटॉमिकल म्हणजे इंटरनल. आता आपल्याला शरीराच्या मधून काहीतरी सिमिलॅरिटी शोधायची आहे. जसं की ह्युमन हँड, तुमचा फोरलेग फॉर ऑक्स, पॅटिगम ऑफ बॅट, फ्लिपर ऑफ वेल, या सगळ्यांमध्ये इंटरनली हाडांमध्ये गोष्ट बघा, जॉईंट्स आहेत. आपला जो हात आहे, जॉईंट्स आहेत बघा, प्रत्येकामध्ये तुम्हाला काही ना काही जॉईंट्स दिसत आहेत. जे बोनचं स्ट्रक्चर दिसतंय हे सिमिलर आहे. इंटरनली असं फाईंड होत गेलं. सुरुवातीला एकच असा ॲनिमल असेल, मग हळूहळू इव्होल्यूशन होत गेलं, मग त्यांच्यात बदल घडत गेले. हे आहे तुमचं अनाटॉमिकल एव्हिडन्सेसद्वारे. वेस्टेजियल ऑर्गन, मोस्ट IMP 2027 बोर्ड एक्झाम मध्ये वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक तुमचा असणार आहे वेस्टेजियल ऑर्गन. मग वेस्टेजियल ऑर्गन मध्ये दादा काय विचारतात? डेफिनेशन. युजलेस किंवा डिजनरेटेड जे काही ऑर्गन आपल्या शरीरात प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो वेस्टेजियल ऑर्गन. मग ह्याच्या वेस्टेजियल ऑर्गनचे याचे बरेच सारे टाइप्स आहेत. कोणकोणते टाइप्स आहे रे? इयर मसल, त्याला आपण म्हणतो इयर पिन्ना रे पिन्ना, इयरचा पिन्ना. मग हा जो इयर मसल आहे, हा जो आउटर भाग आहे आपल्या कानाचा, याचा फार यूज आहे का? हा जर का मी असा कट केला तुमचा, मग बापरे ऐकून येणार की काय रे बाबा? अजिबात नाही. म्हणजे हा कटही झाला, आपल्या शरीरातून गायब पण केला तर काही होईल का? अजिबात नाही. मग काय, हा इयर मसल्स बिनकामाचा आहे, वेस्ट ऑर्गन आहे. यानंतर विस्डम टीथ,
अक्कलदाढ, कोणाची दाढ? अक्कलची दाढ. विजडम टीथ जर का तुम्ही बघितलं असेल, एका सर्टन टाइम नंतर प्रत्येकाला आपली अक्कलदाढ काढावी लागते मोस्ट ऑफ द. हे खूप जेन्युअनली एक नॉर्मल कंडिशन झालेली आहे. आता ही जी विजडम टीथ आहे, आता ही आपल्या बॅक साईडला टोटल 32 टीथ आपल्याला असतात, पण एक्स्ट्रा 2 अक्कलदाढ आपल्याला असतात. मग हे विनाकारण दिलेलं आहे का आपल्या शरीरामध्ये? अजिबात नाही. सुरुवातीला एनिशियन पूर्वीच्या काळामध्ये लोक कंदमुळं खायचं, कच्चे अन्न खायचे, मग ते इझिली चेविंग होण्यासाठी हे अक्कलदाढ कामात यायची. पण आता तिचा फार काही काम आहे का? अजिबात नाही. मग जे युजलेस आहे, डिजनरेटेड ऑर्गन आहे, तो अचानक पद्धतीने त्याला मुंगळे सुटतात. तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस तुम्ही मित्रांमध्ये असतात मुंगळे सुटतात चांगल्या चांगल्या. ते संगत, जैसी संगत वैसी रंगत असं आपण म्हणतो ना. मग तसं जर का आपण अचानक कच्चं अन्न खायला लागलो, कंदमुळं जास्त खायला लागलो, की मग अक्कलदाढ बाहेर. ते म्हणा बच्चा आजा अब मे बी आता हो. म्हणजे काय? इव्हॉल्युशन. असो, वेस्टिजियल ऑर्गन, विजडम टीथ. दादा काय विचारता? डायग्राम दिलेली असणार आहे, फक्त विचारणार ह्या डायग्रामचं नाव काय? विजडम टीथ. बोर्ड एक्झामला आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. यानंतर अपेंडिक्स. अपेंडिक्स हे आपल्या शरीरातला इम्पॉर्टंट पार्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण कंदमुळं खात होतो, पूर्वीच्या काळी शिजवून अन्न खात नव्हतो. मग आपण जे काही अन्न आपल्या शरीरात जात होते, पचत कसं होतं रे? अपेंडिक्सद्वारे. कशामुळे? अपेंडिक्स. मग हळूहळू कालांतराने आपण अन्न शिजवून खायला लागलो, पौष्टिक अन्न खायला लागलो बराच कालावधीनंतर. मग आता हा जो अपेंडिक्स हा काय बिचारा झोपून गेला, कुंभकर्णासारखा युजलेस आराम करत होता हा. मग अचानक जर का आपण वेडेवाकडे पदार्थ त्या पोटात टाकले, मग अपेंडिक्स जागा, अरे बच्चा काम की चीजें आ रही है, अब मुझे कुछ काम करना पडेगा, असं कोण म्हणतो? अपेंडिक्स. मग अपेंडिक्स जागा होतो. अपेंडिक्स म्हणजे काय? एक मस्क्युलर भाग आपल्या पोटामध्ये प्रेझेंट असतो. म्हणून तुम्ही बघितलं असेल, एका सर्टन एज मध्ये किंवा अलीकडे तर एकदम तरुण मुला मुलींचं सुद्धा अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं जातं. म्हणजे एक छोटासा मांसचा भाग असतो, तो आपल्या पोटातून काढला जातो. यानंतर टेलबोन. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपल्या अगोदरची जी काही जनरेशन होती, टेल होती, शेपूट. मग ही शेपूट नंतर नाहीशी झाली ना. मग ही नाहीशी झाली, मग कायमची गेली का? नाही, टेल होता. अजून पण टेल प्रेझेंट आहे पूर्ण इव्हॉल्युशन मध्ये. म्हणजे सुरुवातीला बघा, तो तुमचा शेपूट पासून ते आज विदाऊट शेपूट पर्यंत डायरेक्ट आलं का? नाही, बराच काळ गेला. मग हे ज्या छोट्या छोट्या सायन्स आहेत, हे जे एव्हिडन्सेस आहे, हे प्रूव्ह करतात तुमच्या इव्हॉल्युशनला. लक्षात आले? वेस्टिजियल ऑर्गन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यानंतर पॅलेंटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलियन म्हणजे काय? एनिशियंट काळातले, पुरातन काळातले जे काही ॲनिमल्स, प्लांट्स आहे, त्यांचं संशोधन कशात केलं गेलं? तर पॅलेंटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेस. कशाद्वारे रे? पूर्वीच्या काळात जे काही प्लांट्स किंवा ॲनिमल्स यांची डेथ होऊन गेली आहे, त्यांना जमिनीत पुरलं जायचं, आणि त्यांचे जे काही रिमेनिंग पार्ट्स आहे, जे अजून सुद्धा ज्यावेळेस आपण काही खाणकाम करतो किंवा खोदकाम करतो तेव्हा सापडतात, जे रिमेनिंग पार्ट्स आहे, त्याद्वारे आपण अंदाज लावतो की अरे अच्छा, इथे ह्या काळातले लोक राहून गेले, पूर्वी अशा गोष्टी होत्या. जसं की बेस्ट एक्झाम्पल आहे हडप्पा संस्कृती. कस काय? याच टेक्नॉलॉजीद्वारे, ज्याला आपण म्हणतो पॅलेंटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेस. काय आपण त्याला म्हणतो रे पोरांनो? पॅलेंटोनॉलॉजिकल एव्हिडन्सेस. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. चलो, यानंतर आपल्याला बघायचं आहे कार्बन डेटिंग. डेटिंग रे डेटिंग, कार्बन डेटिंग. आणि यावरती आपल्या पोरांना चिल करायला एक सुंदर आणि मस्त एन्जॉयबल एक शायरी तुम्हाला सांगतो कि न जाने कब होगी हम दोनों की मीटिंग, कि न जाने कब होगी हम दोनों की मीटिंग, मिलने के बाद उन्हें दूंगा मैं प्यारा प्यारा ग्रीटिंग, और बकवास छोड़ो बच्चों क्योंकि पढ़ने जा रहे हैं हम कार्बन डेटिंग. डेटिंग रे डेटिंग, कार्बन डेटिंग. मग कार्बन डेटिंगचा जो क्वेश्चन आहे 2 किंवा 3 मार्क्ससाठी मोस्ट IMP तुमच्या शाळेतल्या एक्झामसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. चलो, याच्यामध्ये काय, आता ही जी डायग्राम आहे पुस्तकात दिलेली आहे. आता ह्या डायग्राम वरून एवढी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, समजून घ्या. पूर्ण आपण रिकाम्या मोकळ्या जागी गेलोय आणि माझ्या पोरांसोबत मी सहलीला गेलोय. पोरांनी ठरवलंय की दादा आपल्याला मस्तपैकी जमिनीचं खोदकाम करायचं आहे. मग या जमिनीचं खोदकाम करताना सगळ्यात पहिले आपल्याला काय भेटतं? काही बर्ड्स, काही मॅमल, जसं की तिथे ससा आहे, एक पक्षी आहे, हे तुम्हाला पक्षी भेटतात. मग ज्यावेळेस तुम्ही हे पक्षी भेटता, म्हणजे काय रे, हे जे पक्षी आहे हे पहिल्यांदाच आपल्याला भेटले, म्हणजे काय, हे आत्ता जस्टच बिचाऱ्यांची डेथ झालेली, यांचा राम राम सत्य झालेला आहे, आता लगेच झालाय म्हणून लगेच मिळाले.
मग अजून थोडंसं आपण खोदायला सुरुवात केली. मग थोड्या थोड्या वेळाने आपल्याला रेप्टाइल्स, साप, स्नेक. स्नेक इज अ डेंजरस, यू नो ना स्नेक. हा, स्नेक. त्यानंतर हळू थोडंसं बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये भेटतं पूर्ण डायनोसर्स. म्हणजे काय रे, की हे जे ससे वगैरे यांच्या नंतर जर का कोणी, म्हणजे यांच्या अगोदर कोणी मेलंय तर कोण येते, साप किंवा हे. कारण का, पहिले ससे भेटले म्हणजे हे अगोदर मेले. त्यांच्यानंतर जे मेले त्यांना त्यांच्या खाली अजून गाडलं गेलं होतं, पुरला गेलो होतं, म्हणजे कोण, डायनोसर्स. अजून खोदकाम केलं तर तुम्हाला काय, बेंडूक, फ्रॉग, बेडूक. बेंडूक रे बेंडूक दादा. यानंतर तुम्हाला बघायला भेटतंय पोरांनो आपला मगर. कोण रे, मगर. मगर रे मगर. मगर बघायला भेटते पोरांनो. असे हळूहळू खानकाम. या कार्बन डेटिंगवर आपल्याला काय माहित पडतोय, जो सगळ्यात वरच्या लेअरला आहे म्हणजे काय, ते आत्ताच बिचारे वारलेले आहेत. बिचारे तर रामराम सत्य झालाय. जे थोडे अजून खाली, थोडे नंतर, अजून खाली, थोडे नंतर, हा अंदाज. मग आता जर का माझ्या पोरांना मी विचारलं किंवा कोणी, आपण ज्यावेळेस शास्त्रज्ञ सांगतात की 1917 में इस एनिमल्स का वो जो देहांत है वो मिला है ऐसी ऐसी जगह पर, हे डायरेक्ट अंदाज लावतात का रे? असं नाही. आपण सांगू शकतो का, हा यांच्यानंतर हे मेले, त्यांच्यानंतर ते मेले, मग हा हे आताच मेलेले असतील, असं असं काही पण सांगतो का रे आपण? नाही. मग याच्यासाठी एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, ती म्हणजे कार्बन डेटिंग. आता कार्बन डेटिंग काय सांगते, कार्बन डेटिंग मध्ये बघा नीट, कार्बन कन्झम्पशन ऑफ एनिमल अँड प्लांट स्टॉप आफ्टर डेथ. आता आपण ह्युमन्स किंवा जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, आपण जे खातो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेझेंट असतो कार्बन. पण एकदा का एनिमल आणि प्लांटची डेथ होते तर आपल्या शरीरात कार्बन जाणं स्टॉप होऊन जातं. अँड सिन्स तेव्हापासून ऑनली डिकाइंग म्हणजे जाणारी प्रोसेस ऑफ कार्बन 14 कंटिन्युअसली. आता आपल्या शरीरामध्ये जो कार्बन 14 आहे हा कंटिन्युअसली बाहेर पडत जातो लाईट फॉर्म मध्ये. कार्बनचे दोन टाइप्स आहे, आयसोटोप्स हे कार्बनला म्हटलं जातं, जे आपण ना पोरांनो आपला जो सायन्स वनचा चॅप्टर नंबर 2 आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे नक्की. मग कार्बन 2 आहे, कार्बन 12, कार्बन 14, दोघी आपण शरीरात खाल्लेले कार्बन. मग आता ज्यावेळेस आपण जिवंत असतो दोघी सेम आहे. ज्यावेळेस आपण पोरांनो डेथ होऊन जाते, जो कार्बन 14 आहे हा हळूहळू काय होत जातो, कमी 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 व्हायला सुरुवात असतो. कार्बन 12 तिथेच आहे. मग द रेशो बिटवीन कार्बन 14 अँड 12 चेंज कंटिन्युअसली. आता कार्बन 14 आणि कार्बन 12 हा जो 14 आहे हा कंटिन्युअसली कमी 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 होत जातोय. मग या दोघांचा जो रेशो आहे हा पण काय होतोय, बदलतोय. कारण कार्बन 12 नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे, हा तसाच राहतो, याच्यातून लाईट इमिट होत नाही. पण कार्बन 14 कंटिन्यू लाईट इमिट करत असतोय. मग द टाइम पास, जो काही टाइम झालेला आहे पोरांनो आफ्टर डेथ झालेली प्लांट्स आणि ॲनिमल्सची, तेव्हापासूनचा कार्बन 14 आणि कार्बन 12 चा रेशो हा कॅल्क्युलेट केला जातो की या दोघांमध्ये फरक किती आहे. आणि याच्याद्वारे अंदाज लावला जातो कार्बन डेटिंग, म्हणजे की हा ॲनिमल्स किती वर्षां अगोदर मेलेला आहे. या गोष्टी तुम्ही 11th आणि 12th ला फिजिक्स मध्ये याचं पूर्ण कॅल्क्युलेशन शिकणार आहे. आता आपल्याला जस्ट एक नॉर्मल थिअरी दिली, लक्षात राहील. चलो, कनेक्टिंग लिंक्स. लिंक रे लिंक, कनेक्टिंग लिंक्स. आपल्याला माहिती आहे कनेक्शन्स, 10वीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कनेक्शन होणं. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की 1ली ते 7वी, यानंतर 11वी पुढे तुमची पूर्ण कॉलेजची लाईफ हे तुमच्या लक्षात असेल की नाही माहित नाही, पण 8वी 9वी 10वी हे तुमच्या शाळेतले तुमचे सर्वात अविस्मरणीय असे क्षण असतात. हा प्रत्येक क्षण जगणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे 10वीचं वर्ष जरी अभ्यास करायचा आहे पोरांनो आपल्याला, पण त्याचबरोबर पूर्णपणे एन्जॉय करायचं आहे. आपल्या प्रत्येक मित्रासोबत मैत्रिणीसोबत टाइम स्पेंड करायचा आहे. कारण एकदा का हे दिवस तुमचे चालले गेलेत ना, तर शाळेचे दिवस पुन्हा कधीही येणार नाहीये. जे तुमचे मोठे भाऊ बहीण आता 10वीहून पासआउट झालेत त्यांना विचारा, त्यांना अजूनही वाटतंय की परत शाळेत जायचंय, पण तशी वेळ येत नाही. सो कनेक्शन चांगले बनवून ठेवायचे आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. तर कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय आहे नीट बघा. आता एक गाय आहे बिचारी आपली गोमाता, आणि एक आपली कोंबडी. मग ह्या दोघांमध्ये काही साम्य आहे का? अजिबात नाही. गाय दूध देते, कोंबडी अंडे देते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मी जर का तुम्हाला सांगितलं की असा एक ॲनिमल आहे जो दूध पण देतो, जो अंडे पण देतो, कनेक्टिंग, दोन वेगवेगळ्या स्पेशीज पण एकाच ठिकाणी कनेक्ट आहे. दादा असं कोण आहे की दोघी दोघी देतं,
दोघी दोघी देतं. तो आहे डकबिल प्लॅटिपस. कोण आहे रे पोरांनो? डकबिल प्लॅटिपस. काय बघा, सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो करता मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर. काही त्यांचे एक्सटर्नल कॅरेक्टर सेम असतात. बाय विच त्यामुळे दे कॅन बी रिलेटेड टू द टू डिफरंट ग्रुप. त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये टाकलं जातं. हेन्स इट्स कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक्स. आता बघा, याचा अजून एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला देतो. डकबिल प्लॅटिपस काय आहे? हा काय करतो रे पोरांनो? दूध पण देतो आणि अंडे पण देतो. म्हणजे दोघी गोष्टी एकाच ठिकाणी येतात. अजून एक याचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो. आता मला एक गोष्ट सांगा, जी आपली आई आहे, ही आहे काय आहे? आई आपल्या बाळाला दूध पाजते म्हणजे मिल्क देते, बरोबर आहे? मेमरी ग्लँड्स प्रेझेंट आहे. सेम जी गाय आहे ती पण आपल्या छोट्याशा बछड्याला, वासरूला दूध देते. पण दोघी वेगवेगळ्या स्पेशीज मध्ये येतात त्यांच्या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरद्वारे. पण एकच काय त्यांच्यामध्ये कनेक्शन, मेमरी ग्लँड्स प्रेझेंट आहे, हे कनेक्शन. हे झालं तुमचं कनेक्टिंग लिंक्स. एक्झाम्पल, डकबिल प्लॅटिपस लेज हा देतो एक. हा काय देतो? एक. कोणासारखे? रेप्टाईल सारखे. पण तो शो करतो रिलेशनशिप कोणासोबत? मॅमल्स. दुग्धजन्य प्राणी. ड्यू टू कशामुळे? प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड इन हेअर्स. त्याच्या हेअर्स मध्ये मेमरी ग्लँड्स प्रेझेंट आहे. म्हणजे हा अंडे पण देतो, दूध पण देतो. कनेक्शन आहे वेगळ्या स्पेशीजच्या ॲनिमल्स सोबत. याला आपण म्हणतो कनेक्टिंग लिंक्स. इम्पॉर्टंट आहे, एक्झाम्पल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एव्हिडन्सेसचा शेवटचा महत्वाचा पॉइंट एम्ब्रिओलॉजिकल. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय ना, हे मी तुम्हाला आधी नीट एक्सप्लेन करतो. बघा पोरांनो, मेल आणि फिमेल कॅरेक्टर्स असतात. यांच्यामधून आपल्याला माहिती बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स एकत्र येतात. हे एकत्र येतात ज्यावेळेस दोन गोष्टी एकत्र येतात त्यावेळेस काहीतरी फॉर्म होतं. मग यांच्यातले जे कॅरेक्टर येतात त्यावेळेस झायगॉट तयार होतं. हे झायगॉट तयार झालं त्याच्यामध्ये बेबी फॉर्म होतं, ज्याला आपण म्हणतो एम्ब्रिओ. काय म्हणतो? एम्ब्रिओ. एम्ब्रिओ म्हणजे काय? आईचा गर्भाशय. मग एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस काय सांगतो माहितीये की आईच्या गर्भाशयात जेवढे पण बाळ आहे त्यांचं जे एव्हिडन्सेस आहे हे खूप सारखं आहे. कसं काय सारखं आहे? बघा, आता तुम्ही फिश आहे, त्यानंतर तुमचा सॅलमंडर आहे, टॉर्टाईज आहे, चिकन आहे, पिग आहे, काऊ आहे, रॅबिट आहे आणि मॅन आहे. या सगळ्यांची फर्स्ट स्टेज सगळ्यात स्टार्टिंगला तुम्ही जर पुस्तकात पण दिलेले आणि आपल्या पिक्चरमध्ये पण आहे, ही जी फर्स्ट स्टेज आहे ही सर्वांची सारखी आहे, इक्वल दिसते तुम्हाला. म्हणजे काय? एम्ब्रिओमध्ये सगळे एक सारखेच असतात, बट हळूहळू त्यांच्यामध्ये चेंजेस होत जातात आणि ते वेगळे दिसायला लागतात. हे झालं तुमचं एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये. आलं तर फक्त चार्ट बेस्ड क्वेश्चन मध्ये येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवायचं. डार्विन्स बाबा, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन 3 मार्क्ससाठी 100.3.4% हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे बबडी, त्यामुळे आज चांगला करायचा आपला. चलो, डार्विन्स काय? डार्विन्सने कलेक्ट केलं इन्युमरेबल स्पेशीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्याने वेगवेगळ्या प्लांट्स अँड ॲनिमल्सच्या ज्या स्पेशीज आहेत त्यांना एकत्र करायला सुरुवात केली, म्हणजे अभ्यास करायला सुरुवात केली. मग या अभ्यासामध्ये याने पब्लिश केलं थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनची, ज्याच्यामध्ये त्याने सांगितलं सर्वायवल फिटेस्ट. म्हणजे हा काय सांगतो माहितीये डार्विन, ह्या ज्या आपला नेचर आहे याच्यामध्ये तोच ॲनिमल किंवा तीच व्यक्ती जास्त टिकू शकते, जास्त वेळ जगू शकते, जी स्वतःला सर्वायवल फिट म्हणजे फिट ठेवू शकतो. मग डार्विन्सने पब्लिश केलं बुक ओरिजिन ऑफ स्पेशीज. फिल इन द ब्लँक्स साठी मोस्ट इम्पॉर्टंट डार्विन्सच्या पुस्तकाचं नाव काय आहे? ओरिजिन ऑफ स्पेशीज. मग ऑल ऑर्गॅनिझम, डार्विन्स त्या पुस्तकात काय म्हणतोय की जेवढे ऑर्गॅनिझम्स आहे हे कम्पीट करतात, एकमेकांमध्ये फाईट करतात. का? थ्रिटेनिंग मॅनर, त्यांना सस्टेन करायचं या जगामध्ये म्हणून. मग ऑनली दोज ऑर्गॅनिझम, फक्त तेच ऑर्गॅनिझम जगू शकतात छान पद्धतीने लॉंग टर्म साठी, जे विच शो द मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. म्हणजे जेवढे पण ॲनिमल्स त्यांच्यात रेस लागलेली आहे जगण्यासाठी. म्हणून जो वाघ आहे हा वेगवेगळ्या त्याच्या आजूबाजूच्या ॲनिमल्सला खातो, कारण काय? अन्नाची नीड आहे. त्याला पुढे जर का जायचं असेल तर आजूबाजूच्यांना काम 25 बच्चा. मग आता काय पोरांनो, ही जी कॉम्पिटिशन चालू आहे ना, या कॉम्पिटिशन मध्ये सस्टेन करायचंय तर स्वतः मॉडिफिकेशन करावं लागतं. आपण मॉडिफिकेशन केलंय की नाही? सगळ्यात पहिले ज्यावेळेस ते आपले
कोणता काळ? अश्मयुगीन काळ ज्यावेळेस चालू होता पोरांनो, आपण काही खात होतो, जे भेटेल ते खात होतो, कंदमुळे सुद्धा खात होतो. मग माणसाला कळत गेले की अरे नाही, अन्न हे शिजवून खाल्लं पाहिजे. मग आपण अन्न शिजवून खायला लागलो. मग आपल्याला समजलं की अरे आपण शेती करू शकतो, शेतीतून फळबाग करू शकतो. ह्या गोष्टी मॉडिफिकेशन आलं. सिम्पल स्वीट एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं, कोविड आला तर आता कोविड चालू होता, आपण विदाऊट मास्क जात होता का? नमस्कार काका, असं डायरेक्ट जात होतो का? आपण मीटिंग करत होतो का आपण डायरेक्ट एकमेकांसोबत? नाही. आपण मास्क, सॅनिटायझर, काय स्वतःला मॉडिफाय केलं. आपण स्वतःला मॉडिफाय केलं म्हणून आपण जगू शकलो. नाहीतर आपलं पण रामराम सत्य झालं असतं, हार चढवलेले असते, रोज पूजा केली गेली असती आपली. असं झालं का? नाही. कारण का आपण स्वतःला फिट ठेवलं म्हणून जगू शकलो. असं कोण म्हणतंय? मी नाही, बाबा डार्विन्सच्या थेअरीमध्ये सांगितले. पुस्तक लक्षात ठेवा, ओरिजिन ऑफ स्पेशीज. आणि त्याने कुठली थेअरी सांगितली आहे? सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट मॅन. चलो, आता हे जो डार्विन्स आहे ना, हा काय म्हणतोय? नॅचरल सिलेक्शन प्ले इम्पॉर्टंट रोल. नेचर त्यांनाच सिलेक्ट करतो, कारण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो नेचर, तो त्यांनाच सिलेक्ट करतो. बिकॉज नेचर सिलेक्ट ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लिव्ह. जे फिट आहे जगण्यासाठी तो त्यांनाच सिलेक्ट करतो. अँड बाकीचे पेरिश. राम सत्य. आता कुठलीही गोष्ट आली, जो कॉइन असतो आपला सिक्का, नाण्याला दोघी बाजू असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, छापा पण आणि काटा पण. मग छाप्याची बाजू बघितली, आता धारदार काट्याची बाजू बघूया. मग याचे काही ऑब्जेक्शन सुद्धा डार्विनच्या थेअरीवर झालेले. कुठले ऑब्जेक्शन्स रे? नॅचरल सिलेक्शन इज ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. हे चुकीचं आहे. म्हणजे फक्त नेचर जे सिलेक्ट करतो ते फिट आहे म्हणून त्यांना सिलेक्ट करतो नेचर, हा फॅक्टर इव्हॉल्युशन साठी फक्त पुरेसा नाहीये. पहिली गोष्ट. दुसरं, डार्विनने मेन्शन नाही केलंय एनी एक्सप्लेनेशन, कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. की जे काही नवीन मॉडिफिकेशन झाले ते युजफुल आहे की युजलेस आहे, बघितलंच नाही भाऊ. नाही, डायरेक्ट थेअरी देऊन टाकली, पुस्तक लिहून टाकलं ओरिजिन ऑफ स्पेसीज नावाचं. देर इज नो एक्सप्लेनेशन. डार्विनने कुठल्याच प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलं नाहीये अबाउट शो चेंजेस अँड ॲडप्ट चेंजेस. जे काही नवीन चेंजेस होत गेले त्याच्यात नक्की का झालं, का असे चेंजेस झाले, एक्सप्लेन केलं नाहीये. इररेस्पेक्टिव्ह असं जरी असलं तरी डार्विन्स वर्क ऑन इव्हॉल्युशन हॅज बीन अ माइलस्टोन. याचं जे काही वर्क आहे ते अजून सुद्धा ग्राह्य धरलं गेलेलं आहे इव्हॉल्युशनच्या थेअरीसाठी. लॅमार्क बाबा, खतरनाक बाबा आहे आपले. लॅमार्किझम, बाबा लॅमार्क की जय. बोलो, आगे वाले बोलो लॅमार्किझम, पीछे वाले बोलो लॅमार्किझम. लॅमार्किझम काय म्हणतोय? जीन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रपोज केलं याने. कोणाला? मॉर्फोलॉजिकल चेंजेस, एक्सटर्नल लॉजी स्टडी केला. हे चेंजेस जे होत आहेत ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे रिस्पॉन्सिबल आहे इव्हॉल्युशन साठी. तुम्हाला प्रचंड आवडेल लॅमार्किझम. तुम्ही एवढे हसणार पोरांना टॉपिक शिकवल्यावर ना, तुम्ही म्हणणार बापरे असे पण सायंटिस्ट होते. हो, असे पण होते. बघा आता काय म्हणतो हा. द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल, म्हणजे हा काय म्हणतोय? फक्त एक्सटर्नल कॅरेक्टर आहे, जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहे, फक्त हेच फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे इव्हॉल्युशन होण्यासाठी. द रिझन बिहाइंड, याच्या मागे तो कारण काय सांगतोय? मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटी ऑर लॅझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे हा काय म्हणतोय माहिती का? जे मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहे कशावर डिपेंड आहे? त्या ॲनिमल्सच्या, प्लांट्सच्या ऍक्टिव्हिटीवरती किंवा त्यांचा लेझिनेस म्हणजे आळशीपणावरती. तुम्ही म्हणा तो ऍक्टिव्हिटी करतोय, तो आळशी आहे, याचा आणि इव्हॉल्युशनचा काय संबंध आहे? बघा, लॅमार्क बाबांनी संबंध सांगितला आहे, कनेक्शन सांगितलंय. काय कनेक्शन आहे? ही कॉल्ड द कन्सेप्ट ऑफ, याने कन्सेप्ट काढली, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन. इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. लॅमार्किझम काय म्हणतोय? की त्याने प्रिन्सिपल काढलाय यूज आणि डिसयूज ऑफ ऑर्गनचा. काय? जिराफ आहे, शुद्ध मराठी भाषेमध्ये स्टोरी सांगतो, नक्की काय म्हटलंय तुम्हाला लगेच समजेल. हा काय म्हणतो माहितीये का? पहिले जे छोटेसे जिराफ होते, अगदी छोटे होते, गोष्टीच्या मार्फत सांगतो लगेच समजेल. छोटे जिराफ होते. हे आधी काय करायचे म्हणे? गवत खायचे, जमिनीवरचं. सगळ्यांना माहिती जिराफ गवत खाता. हा, मग हळूहळू ते जमिनीवरचं गवत खायचे. मग हळूहळू काय होतं? जमिनीवरचं जे गवत आहे वगैरे हळूहळू संपायला लागलं किंवा कमी प्रमाणात भेटायला लागलं. मग त्यांनी विचार केला, अरे आपण झाडावरचे गवत खाऊयात.
मग ते झाडावरचे गवत म्हणजे बाजू झाडाचा पालापाचोळा आहे ते खायला सुरुवात केली. मग हळू ते अजून बदल घडत गेला की जे झाडाचा पान असतात हे अजून थोडे वर यायला लागले. मग ते काय करायला त्यांच्या मानेचा वापर करायला लागले. पहिले समजून घ्या ह्या लेवलला असे खात होते ते थोडे वर गेले मग मान उचकवायला लागले. आता यामुळे काय होत गेलं हे जे मान असे थोडे स्ट्रेच करत गेले. मग यांचे जो समजून घ्या एक वडील आहेत जिराफचे पप्पा आहे. जिराफच्या पप्पांना बघून जिराफच्या मुलाने बघितलं की अरे मान उचकायची मग तो उचकायला लागला. मग जिराफचा मुलगा पण पप्पा झाला. मग त्याचा जो मुलगा आहे तो बघायला लागला की अरे पप्पा मान उचकून खात आहे मग तो पण मान उचकून खायला लागला. असं पिढ्यानपिढ्या यांची मान स्ट्रेच करत गेले म्हणजे ऍक्टिव्हिटी करत गेले. कोणाची? मानेची ऍक्टिव्हिटी करत गेले आणि एक दिवशी काय झालं जिराफची मान मोठी झाली. म्हणजे लॅमार्क काय म्हणतोय ज्या ऑर्गनचा तुम्ही जास्त वापर करता तो वाढतो. ज्याचा तुम्ही जास्त वापर करता ते वाढतं. प्रत्येक ठिकाणी असं चालणार नाही. त्यामुळे प्लीज काळजीपूर्वक वाचा. द नेक ऑफ जिराफची जी मान आहे हॅज बिकम टू लॉंग. ही खूप मोठी होते ड्यू टू द ब्राउझिंग ऑन लिव्स शोधतो तो पानापाचोळा शोधत होता ऑफ टॉल प्लांट्स उंच झाडांवरती बाय एक्सटेंड करतो तो काय त्याची नेक ऑफ सेव्हरल जनरेशन. बऱ्याच पिढ्यांपासून ही गोष्ट चालू होते. मग एका पिढीमध्ये डायरेक्ट काय होऊन गेलं मान. म्हणजे समजून घ्या जर एखाद्या पिढीमध्ये एखादा माणूस जो हात आहे तो का प्रॉपर त्याने एक एक्झाम्पल पण दिले आयन स्मिथचं. बघू आपण याच्यामध्ये आपण टाकले का नाही. चलो लॅमार्किझम काय म्हणतोय विंग्स ऑफ बर्ड लाईक ऑस्ट्रिच अँड इम्यू हॅव बिकम वीक ड्यू टू द नो यूज. आता ऑस्ट्रिच आणि इम्यू जर का हे जे आपले बर्ड्स आहेत ना हे तुम्ही बघितलं असेल फार उंचावर नाही उडू शकत. का? त्यांच्याकडे पण पंख आहे ना. पण हा का म्हणतो त्यांनी कधी यूजच नाही केला. म्हणजे काय लेझिनेस. त्यांनी यूज केला नाही म्हणून ते काय उडूच शकले नाही. म्हणजे यूजच केला नाही असा. लॅमार्किझमच्या थेरीमध्ये तो सांगतो जे आयन स्मिथ आहे तुम्ही बघितलं असेल बघा एक भट्टी असते आणि एक आयनचे असे काही पार्टिकल्स असतात आणि तो एक आयन स्मिथ असतो जोरदार अशा एका मोठा आपला हातोड्याने तो मारत असतो खाली पटापट ठपाठप ठपाठप. तो जेवढ्या जोरात मारतो ना एका पॉईंटचा जो हात आहे हा मजबूत होऊन जातो. म्हणजे काय त्याचा जास्त वापर केला की ती गोष्ट स्ट्रॉंग होऊन जाते. असं कोण म्हणतोय? लॅमार्किझम. समजलं लॅमार्किझमची थेरी. चलो ऑल दिस एक्झाम्पल हे जेवढे पण एक्झाम्पल आहे आर द टाइप ऑफ एक्वायर कॅरेक्टर. एक्वायर मिळवलेले कॅरेक्टर अँड ट्रान्सफर हे जे कॅरेक्टर आहे हे ट्रान्सफर झालेले एका पिढीतून एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन मध्ये. दिस इज कॉल्ड थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर कॅरेक्टर ऑफ लॅमार्किझम. कोणाची थेरी आहे? एक्वायर कॅरेक्टरिस्टिक्स. कोणाची थेरी आहे? लॅमार्किझमची. मग लॅमार्किझम काय म्हणतोय की जेवढे यूज झालेले आहेत किंवा अनयूज झालेले ऑर्गन्स आहे यांच्या त्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या त्यांच्या पुढच्या पिढीत गेल्या. जर यूज केला असेल तर ती गोष्ट मोठी होते किंवा स्ट्रॉंग होते. जर यूज केला नसेल तर ती वीक होते. अशी थेरी सांगितली आहे बाबा लॅमार्क यांची थेरी या ठिकाणी संपलेली आहे. आता स्पेसिएशन्स इम्पॉर्टंट आहे. ऑफलाईनच्या लेक्चरमध्ये याच्यावर एक धमाका पण झाला होता आपला. ती काय गोष्ट आहे ती पण सांगणार आहे पण पहिले आपण टॉपिक समजून घेऊया. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज. नवीन स्पेशीजचं फॉर्मेशन होतं ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ह्या अफेक्ट करता इव्हॉल्युशनच्या. जे नवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स येत आहे ना हे अफेक्ट होतंय कोणावरती? इव्हॉल्युशनसाठी. कशामध्ये? स्पेसिएशन मध्ये म्हटलेलं आहे. आता कशामुळे कोणते फॅक्टर अफेक्ट करताय? जॉग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन आर अल्सो लीड स्पेसिएशन्स. आता नक्की स्पेसिएशन म्हणजे नक्की काय होत असतं? एक सिंपल एक्झाम्पल आहे. समजून घ्या आपण आता इंडियात आहे. हे एक्झाम्पल सेम मी ऑफलाईनला दिलं होतं. ओके त्याच्यातच तुम्हाला ती गोष्ट सांगतो की झालं काय होतं. आता आपण इंडियात असतो. आपल्याकडचे जे आजूबाजूचे लोक आहेत ते बघा आपल्यासारखेच दिसतात पोरांनो. आता समजून घ्या आपण आउट ऑफ कंट्रीमध्ये गेलो. त्या कंट्रीचं नाव नाही घ्यायचं जिथं तुम्ही विचार करताय. आपण USA अमेरिकेत गेलोय. तिकडचे लोक कसे पोरांनो गोरे दिसतात. आपण कोणाच्या रंगावर नाही जाते. एक्झाम्पलचा टॉपिक आहे फक्त. ते काय जरा जास्तच गोरे आहेत पोरांनो. म्हणजे काय रे रिप्रोडक्टिव्ह जी काही हेल्थ आहे जी काही रिप्रोडक्शन जे काही कॅरेक्टरिस्टिक्स बाहेर पडतायत जे दिसतंय हे कशावर डिपेंड आहे रे? आजूबाजूच्या कंडिशनवरती ॲटमॉस्फेरिक वरती. पहिले तर एक नॉर्मलच मॅन असेल कोणी ना कोणी एक नॉर्मल. त्याच्यापासून काय झालं स्पेशीज तयार होत गेल्या. मग इंडियाची एक स्पेशीज तयार झाली. त्यानंतर तुमची तिकडे अमेरिकेची झाली. त्यानंतर इकडे तुमची वेस्ट इंडिज निग्रो आपल्या बाकीच्या लोकांची पण स्पेशीज झाली. ह्या वेगवेगळ्या स्पेशीज तयार झाल्या. मग किस्सा झाला असा एकाने प्रश्न विचारला ऑफलाईनला की दादा
समजून घ्या. भारतातला तिकडे गेला किंवा तिकडची इकडं आली तर होणार काय? म्हणजे त्याचं म्हणणं स्पेशीज नक्की इकडची येणार की तिकडची येणार? अरे गोळ्या, अशा कंडिशनवरती त्यांच्यातले कॅरेक्टरिस्टिक्स तर रिस्पॉन्सिबल असतातच, पण त्याचबरोबर ॲटमॉस्फेरिक कंडिशन. मग हे ना इकडचं, हे ना तिकडचं, हे नवीन प्रोडक्ट स्पेसिएशन. याला आपण काय म्हणतो पोरांनो? स्पेसिएशन. चलो, ह्युमन इव्हॉल्युशन गोष्टीच्या मार्फत समजून घेऊया. सिंपल आहे बघा. 7 करोड इयर अगोदर आहे ना पोरांनो, डायनोसर जे हे रूल करत होते अर्थवरती. तुम्हाला माहिती पृथ्वीवरती कुठल्याच प्रकारचे अॅनिमल्स नव्हते, डायनोसर्स होते, मोठे मोठे डायनोसर्स होते. लास्ट डायनोसर आर डिसॅपियर. जो शेवटचा डायनोसर होता हा 7 करोड वर्षां अगोदर आपल्याला बघायला भेटला होता. स्मॉल लॅमूर लाईक अँसेस्टर ऑलरेडी एक्झिस्ट. अमरेंद्र बाहुबली याने कोण? याने तुमचा लॅमूर. हा लॅमूर जो होता हे पहिलं ह्युमन लाईक ॲनिमल, म्हणजे ज्याच्या मधून आपण आलोय तो आहे तुमचा लॅमूर. म्हणजे ज्यावेळेस सगळीकडे डायनोसॉर्स होते, पृथ्वीवरती हाहाकार चालू होता, अशा कंडिशन मध्ये तुमचा अमरेंद्र बाहुबलीचा जन्म झाला, ज्याचं नाव आहे लॅमूर. काय नाव होतं त्याचं? लॅमूर. मग हा तो लॅमूर आहे ना, पुस्तकात जर का तुम्ही डायग्राम बघितली, हा पुराणो उंदरासारखा किंवा घुशीसारखा दिसणारा एक छोटासा ॲनिमल आहे. आता तुम्ही डायरेक्ट मनुष्यान येड्यात काढते, 100% येडं बनवतोय. आपण तर माकडांपासून आलो होतो? नाही. लॅमूर नावाचा एक छोटासा ॲनिमल होता, त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन होत गेलं. मग आपण असं झालं का एक लॅमूर होता, एक लॅम्ब्रिन होती, एकत्र आले डायरेक्ट माणूस? नाही, बराच कालावधी गेला. हा कालावधी कसा गेला ते आपल्याला बघायचंय. पण जेव्हा डायनासॉरचा एक्झिस्टन्स चालू होतं ना, ज्यावेळेस डायनासॉर रूल करत होते, त्यावेळेस लॅमूर हा आपला जमिनीमध्ये होता. आणि ज्यावेळेस ज्यावेळेस संपुष्टात यायला सुरुवात होत गेली, त्यावेळेस लॅमूर जमिनीतून बाहेर आला आणि मग तो बाहेरच्या वातावरणात खुलू लागला. मग 4 करोड वर्षां अगोदर टेल डिसॅपियर इन दिस ॲनिमल. म्हणजे 4 करोड वर्षां अगोदर असं जाणवलं की हे जे लॅमूर सारखे ॲनिमल आहे ना, त्यांना एक शेपटी पण आढळली. काय आढळली? एक शेपटी. 7 करोड वर्षां अगोदर लॅमूर लाईक ॲनिमल इव्हॉल्व इन मंकी ॲनिमल. म्हणजे काय की बऱ्याच वर्षांनंतर काय झालं पोरांनो माहिती का, यांच्यामध्ये मंकी सारखा म्हणजे माकडासारखा एक प्राणी तयार होताना दिसला. पहिले लॅमूर, मग त्याच्यानंतर माकडासारखा दिसणारा प्राणी, ज्याला एक टेल म्हणजे शेपूट सुद्धा दिसायला सुरुवात होऊन गेली. म्हणजे काय हळूहळू इव्हॉल्युशन होत गेलं. ब्रेन साईज दिवसेंदिवस आता ऑब्व्हियस ऍक्टिव्हिटी करायला लागला. म्हणजे काय, सुरुवातीला हा जो लॅमूर होता ना, हात पाय दोघे याच्याने चालायचा हा फक्त. मग त्याला हळूहळू समजायला लागलं की आपल्याला फूड, अन्नाची गरज आहे. मग हा काय करायला लागला फूड घेण्यासाठी? हा समजायला लागला की आपण जो एक हात आहे ना, याचा वापर करू शकतो काहीतरी तोडण्यासाठी, आणि 2 पाय आणि 1 हाताने चालायचं, आणि इकडून असा तो अन्न तोडायचा. मग हळूहळू त्याला अशी गोष्टीची पण जाणीव आली, अरे आपण तर फक्त दोघे पायांनी चालू शकतो, हे दोघी हात आता आपण फूड किंवा काही ना काही करण्यासाठी वापर करू शकतो. मग 2 पायांवर चालायला लागला. हळूहळू इव्हॉल्युशन म्हणजे काय, त्याचा जो ब्रेन आहे हा ब्रेन सुद्धा हळूहळू ग्रो व्हायला लागला. ब्रेन साईज ही इन्क्रीज होत गेली ग्रॅज्युअली. हँड्स बिकम मोर स्किल. आता हातांमध्ये पण स्किल्स यायला सुरुवात होऊन गेली होती. युजफुल ॲपे लाईक ॲनिमल इव्हॉल्व फ्रॉम मंकी लाईक ॲनिमल. मग ॲपे लाईक ॲनिमल इन्व्हॉल्व झाले. मंकी नंतरचे पण काही ॲनिमल्स जे हळूहळू आता आपण म्हणू शकतो की प्रॉपर पद्धतीने इकडून तिकडे फिरकटायला लागले, फिरायला लागले, त्यांना हळूहळू जाणवायला लागल्या गोष्टी. म्हणजे काय, इव्हॉल्युशन होत गेला हळूवार पद्धतीने. मग तुम्हाला दिसतंय का बाबा श्री, नमस्कार करा, हे आपल्या पिढीतले लोक हे मंकी लाईक असो. रिमेनिंग ॲपे लाईक ॲनिमल, पण असे काही बरेच ॲपे लाईक ॲनिमल आहे हे आफ्रिकेतच राहून गेले. नंतर इव्हॉल्युशन ते आफ्रिकेमध्येच राहिले, ज्यांना आज आपण म्हणतो गोरिला. कोणा चालला? गोरी चालला. अँड चिंपांझी. म्हणजे काय झालं माहिती का, अर्धीची जनरेशन ना ही मंकी सारखीच राहून गेली, म्हणजे ज्याला आपण गोरिला म्हणतो, जे कुठे राहिले ते साऊथ आफ्रिकेमध्येच राहून गेले. बट बाकीचे तिथून बाहेर निघाले. म्हणजे असं नेहमी आपण म्हणतो की जर आयुष्यात खूप काही मोठं करायचंय, खूप सारे स्वप्न बघायचे असतील ना, तर सर्वसामान्य घरातील कुटुंबातील जो मुलगा असतो ना, त्याला एके दिवशी आपलं घर, आपला कम्फर्ट झोन बाहेर सोडावा लागतो. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचा कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडता, त्या दिवशी 100% तुम्ही काही ना काही चांगलं करण्याच्या प्रयत्नाच्या लायक होऊन जाता. ही 100% गोष्ट आहे. मग तसंच गोरिला राहून गेले, पण चिंपांजी सारखे जो हुशार ॲनिमल आहे तो त्या साऊथ आफ्रिकेमधून बाहेर पडत गेला.
ऑलमोस्ट 2.5 करोड वर्षां अगोदरची ही गोष्ट आहे. मग आता ही ह्युमनची जर्नी बघा कशी झालेली. फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल जो आहे, ज्याला आपण म्हणतो रॅमापिथिकस ॲपे फ्रॉम नॉर्थ इंडिया अँड ईस्ट आफ्रिकेमध्ये आढळले रॅमापिथिकस सारखे ॲनिमल्स. नेंडरथल मॅन कॅन बी कन्सिडर ॲज अ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. म्हणजे प्रॉपर ह्युमन सारखा दिसणारा, शिकार करणारा, प्रत्येक गोष्ट करू शकतो आपल्यासारखी, असा पहिला ॲनिमल आहे नेंडरथल मॅन. पुस्तकात डायग्राम दिलेली. नेंडरथल मॅन आपले आजोबा पणजोबा जे त्याला म्हणायचं, आपण त्याची पूजा करायला पाहिजे. आपले खरे पूर्वज हे लोक आहेत ऍक्च्युली मध्ये. आता जर याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं ना तर रामायण. जर रामायणात तुम्ही बघितलं असेल ना, प्रभू श्रीराम यांच्या सेनेसोबत ना खूप मोठ्या प्रमाणावरती ना वानर सेना होती. मग ही जी वानर सेना, यात बरेच माकड होते. आणि त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल आपले हनुमान, जे की जस्ट ह्युमन लाईक सारखे स्ट्रॉंग होते, शेपूट सुद्धा होती. म्हणजे इथे काय होतं, काही माकडं होते, वानर सेना होते, काही ह्युमन लाईक दिसणारे ॲनिमल्स म्हणजे आपलेशी हनुमानजी होते, आणि मग हळूहळू ह्युमन लाईक ॲनिमल म्हणजे ह्युमन्स पण तिथे दिसत होते. तिघी जनरेशन तुम्हाला दिसत आहे. म्हणजे इव्हॉल्युशन कसं होतं याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आपल्या जी काही हिस्ट्री ना पोरांनो, इंडियाची स्पेशली, याच्यात बऱ्याच अशा गोष्टी ना ज्या प्रॅक्टिकली म्हणजे आपल्याला शिकवल्या गेलेल्या आहेत. रामायण बघितलं तरी आपल्याला ही गोष्ट शिकायची गरज नाहीये की जर्नी ऑफ ह्युमन्स काय, पण आपण कधी सायन्सला त्या दृष्टिकोनातूनच बघितलेलं नाहीये, म्हणून नेहमी गोष्टींची भीती वाटत असते आपल्याला. चलो, संपर आपला चॅप्टर संपलेला आहे पोरांनो. आणि समर्पण या आपल्या बॅचचं पहिलं हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा चॅप्टर पूर्णपणे कव्हर झालेला आहे. या चॅप्टरचे जेवढे IMP नोट्स असतील, हँड रिटन नोट्स असतील, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील, हे सायन्सवाला दादा या आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहेत. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपलं चॅनल पोचवा, कारण सायन्सवाला दादाच्या पूर्ण टीमचा एक सिंपल आणि खूप मोठा छान दृष्टिकोन आहे. महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठी पोरांपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देणं. ज्या मुलांना क्लासेस लावता आले नाहीयेत किंवा क्लासेस लावले पण ऑनलाईनला शिकून मजेदार पद्धतीने फुल कन्सेप्ट क्लिअर करायचे, अशा मुलांसाठी आपण लॉन्च केलेली आपली समर्पण सिरीज. आता नेक्स्ट वीकमध्ये आपण बघणार आहोत मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठीचा चॅप्टर नंबर 1. त्यासाठी तुमच्या मराठी मीडियमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांना शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लावा. थँक्यू सो मच.